मिनिटासाठी मॅच बघितली, तुला ते सहन होईना. आम्ही खास तुमच्यासाठी मम्मीची पंगा घेऊ. नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे के फॅमिली. तर आजचा हा ब्लॉग खूप फन झालेला आहे. ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता जॉबवरून आलोय. जॉबवरून आल्यावर बघा माझी मम्मी बघा रिमोट घेऊन बसली. माहित आहे मी जॉबवरून आलोय, मला रिमोट पाहिजे, मला मॅच बघायची आहे, तरी हटकून रिमोट घेऊन बसली आणि सिरियल चालू करून दिली. म्हणजे दिवसभर आम्ही कामावर जातो, थोडीशी वस्तू थोडस 5 मिनिटासाठी मॅच बघितली, तिला ते सहन होईना. अरे मला मॅच बघू दे, सांगवा दिदी तिला. ती माझं ऐकत नाही, तुझं काय ऐकणार आहे. मम्मीच्या सिरियल को कोई हात नाही लावू सकता. म्हणजे तुझ्या जब सिरियल तक साठी मम्मीची सिरियल चालू आहे तोपर्यंत कोणीच मायका लाल मम्मीच्या हातामधून रिमोट घेऊ नाही शकत. मी घेऊ शकतो. हे बघ दिवा, अरे मम्मीचे मला डोळे मॅच पाहिजे. शोधून. डोळे दाखवू नको बरं, घाबरतो मग माहिती आहे ना. ते बघ कशी बघती बघ. म्हणून मी बी चुपचाप बसले, मला बी टीव्ही बघायची आहे. तू तिचीच पोरगी आहे, घे ना रिमोट, पॉवर दाखव ना तुझा. काय पाहते सिरियल मध्ये, रडाय धडायचं ते हे काहीच नाही, नुसतं रडाय धडायचं. साथ निभाना साथिया आणि ते काय वगैरे, कोणती सिरियल होती? ये रिश्ता क्या कहलाता है, वहिनीची फेवरेट. नुसतं रडाय धडायचं, नुसतं रडाय धडायचं. काय हसायचं बघायचं, ते मॅच बघायची, ते विराट कोहली रोहित शर्मा कुठे गेले, थोडस बॅटिंग करायची. थोडं शिकायला भेटतं मॅच वरून, ते नाही सिरियल. आणि ते रडाय धडायचं, नुसतं तेच, नुसतं रडाय धडायचं. आमच्या ब्लॉग मध्ये मम्मीचा महाकाली रूप जर बघायचा आहे तर कॉमेंट करा. आम्ही खास तुमच्यासाठी मम्मीची पंगा घेऊ. महाकाली रूप जर आला बाप, मग तर पप्पा पण कोपऱ्यात बसून जाता. तर महाकाली रूपचे थोडस दाखव बरं, की तोंड कसे करते एकदा दाखव ना. नॅचरल आहे ते, नॅचरल आहे म्हणजे काही गलती केली तवा येते. थोड्या वेळ पहिले ब्लॉग सुरू करायला पाहिजे होते. आताच आमच्यामध्ये वादविवाद झाला. काय वादविवाद झाला थोडासा, तेव्हा व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता. मला काय माझ्या झालं? मम्मीचा थोडासा झलक भेटली असती महाकालीची. तुला भजनाला नाही जायचं का हो? काल मी मग जा ना. मुंबईला गेले, तर आता मला म्हणती भजनला चल. हा, तर मी म्हणले की मी काय करू तुमच्यामध्ये येऊन, तुम्ही लोक करा भजन. मला म्हणते हा मूवी बघायला जाय, मूवी बघायला जाते बरोबर, भजन करायला तुला जाते हे भजन तुला आज बरोबर आहे. भजन आता मी मूवी बघायला गेले ना, हे मला पूर्ण महिनाभर ऐकायला लागत. मला रिग्रेट होईल आतमधून की मी कशाला मूवी बघायला गेले. मूवी बघायला जेवढा इंटरेस्ट असतो तेवढा भजनात बी ठेवा. हा, थोडं भजनाचं देवाचं. गोडी लागूया भजनामध्ये पण. मला हाय भजनामध्ये बी गोडी, बरोबर आहे. पण थोडीशी माझ्या इच्छे पण पोरं पाहिजे ना तिथं. असं रोज भजन करावे, सपोर्ट करायला. देवाला प्रार्थना करावे, भजन करावे. जसं मी करतो, मी खरं रोज भजन करतो. दोर बंद करून घेतला की कोणी येऊ ना, मला एकटी उभं राहायचं असं. तुम्ही फोटो काढत होते तर लेफ्ट चालू झाली. कधी सकाळी काय मी तुमची नाहीये. तुम्ही असे बोललेच कसं, तुमच्या तोंडातून शब्दच कस काय आला हे? पण तुम्ही बोललेच कसं, पण तुम्ही बोलताच कस काय? असं माझा बी हक्क आहे या घरात त्या विषयामध्ये बोलणं चालणं करायचं. तुम्ही बोला, मी सकाळी 4 वाजता उठून बनवून देईन. फक्त रात्री आईस्क्रीम आणायची. हा मानाने आईस्क्रीम आणायची, पाय दाबून घेतात. हा. पप्पा पाय दाबून मला रात्री आश्चर्य वाटलं.
मग अशी दाबते ना मग मी मनाला मग ही अशी बोलते मला थोडं राग आहे ना जळणे देणे का जर नाही देते का मला नाही म्हणत कधी मम्मी पाय दाबून देऊ. रोज दाबते बा असे असे असतात काय म्हणतात ऐसान फरामोश हा हे असं थोडी असतं आणि सांग, रोज दाबते मी रोज त्याला म्हणतात रिश्वत. म्हणजे मम्मी मोबाईल दे तर आम्ही तुझे पाय दाबते. पण मी रोज तर दाबते ना मम्मी मोबाईल देशील का? दे आधी आता. मोबाईल दिला तेव्हा त्या पाया नाव दाबते नाही. हा. आवर. का शिकू राहिले तुम्ही? बरोबरच आहे आता हारा लागली तर त्याला कसे घाबरून चालले वॉकआउट केला कसा मारशील त्याला बोल अभि तू गया दे. आता तू गेला बोल अभि तू देख बेटा अभि तू देख बेटा बोल अभी गया तेरा गेम बजाना पडेगा तिच्या टीचरला फोन लाव टीचरला फोन लाव त्याने तुला मारला ना हळू मार रे हळू मारजी ना नाही जोरात मारा कबड्डी कबड्डी आता कशाला हा तो टीव्ही बघल ना तेव्हाचा आमच्या घरी आहे पाणी हा आमच्याकडे आहे टीचरचं नाव सांग परीची टीचर सोन्याची माळा तरी लपली नाही सोन्याची माळ आहे बाप तुझ्या टीचरचं नाव सांग लवकर नाव सांग मी लावतो फोन मी लावतो सांग ना लाव लाव रे फोन लाव 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 कोणते स्कूल मधले टीचर का ट्युशन मधले स्कूल वाले टीचरला फोन लाव टीचर आहे तर मित्रांनो एक बात करायची होती तुम्हाला पण कंटेंट क्रिएशन चालू करायचे असेल तर आत्ताच चालू करा कारण पुढे हे कंटेंट क्रिएशन खूप जरुरीचं होणार आहे भले तुमच्याकडे चांगला फोन नसेल चांगला सेटअप नसेल तरी पण चालू करा सोशल मीडियावर हर एक जणांनी झिरोवरूनच सुरुवात केली आहे परफेक्ट कॅमेरा नको परफेक्ट एडिटिंग नको परफेक्ट टाईम नको पण सुरुवात करा आज तुमचा एक छोटासा व्हिडिओ उद्या तुमची जर्नी बनवू शकतो म्हणून क्रिएट करा पोस्ट करा आणि रिपीट करा कारण सक्सेसला एकच भाषा कळते ती आहे कन्सिस्टन्सी म्हणून उद्यापासूनच व्हिडिओ बनवणं चालू करा आणि पोस्ट करत राहा कन्सिस्टन्सी ठेवा बस एवढंच बोलायचं होतं बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरया